नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत बालविकास आणि शिक्षण शास्त्र यावर्षी 30 महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये बालविकास, विकासाच्या संकल्पना असो, वाढ, वृद्धी, विकास, त्यानंतर विकासाचे तत्त्व, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, नैतिक विकास, किशोरावस्था, बाल्यावस्था, विकासावर काय परिणाम करणारे घटक, त्यानंतर शिक्षणाची संकल्पना, शिक्षण म्हणजे काय, जीन पियाजे, लेवो वायगोस्की, स्किनर, पावलॉव, थॉर्नडाईक. त्यानंतर आपण इंटेलिजन्स बघितलं, बुद्धिमत्ता बघितली, बुद्धिमत्तेची संकल्पना, बुद्धिमत्ता म्हणजे काय, IQ इंटेलिजन्स, बुद्धिमत्तेचे सिद्धांत, गार्डनर, स्पियरमन, त्या सगळ्या गोष्टी आपण आत्तापर्यंत बघितलेल्या आहोत. तर बालविकासमधले आपले समजा अध्यापनशास्त्रामधले 3 युनिट आपण कंप्लीट केलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. आज आपण त्या 3 युनिटवर महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. CDPचे 30 महत्त्वाचे प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. तर मित्रांनो, आपण सुरू करूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून द्या, तुम्हाला सगळे अपडेट मिळून जाईल. आणि आपण जे मास्टर बॅच चालू केलेले आहे त्यावरील आपण आता प्रश्न घेणार आहोत. 3 युनिट आपले झालेले आहेत. त्या 3 युनिटमधून तुम्ही किती शिकलात ते आपण बघणार आहोत. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देत चालायचं आहे. 5 सेकंद आहेत. 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल, आपण मास्टर बॅच फ्रीमध्ये चालू केलेली आहे, तर मित्रांनो कमेंटमध्ये YES टाईप करून आम्हाला सहकार्य करा, मोटिवेट करा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला. आणि शेवटी सांगा की तुम्हाला किती गुण आलेत ते. प्रश्न क्रमांक 1, वाढ ही संकल्पना प्रामुख्याने कोणत्या बदलांशी संबंधित आहे? ऑप्शन A गुणात्मक, ऑप्शन B संख्यात्मक किंवा शारीरिक, ऑप्शन C सामाजिक, ऑप्शन D नैतिक. मित्रांनो, आपण हा पॉईंट क्लिअर केलेला आहे. आपण 3 युनिट कंप्लीट केलेले आहेत. तर कोणत्या युनिटमधला आहे ते सांगा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर काय राहणार आहे ते आम्हाला नक्की सांगा, जेणेकरून आपला पण अभ्यास किती झाला, आपण किती समजून घेतलं, ते संकल्पना आपल्या सगळ्या क्लिअर होतील. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे ऑप्शन B संख्यात्मक. प्रश्न क्रमांक 2 बघूया. विकासाचे शिरपदाभिमुख तत्व काय सांगते? ऑप्शन A विकास पायाकडून डोक्याकडे होतो, ऑप्शन B विकास मध्यभागाकडून टोकाकडे होतो, ऑप्शन C विकास डोक्याकडून पायाकडे होतो, ऑप्शन D विकास सर्व बाजूंनी सारखा होतो. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? आपलं हे पण झालेलं आहे, तुम्ही उत्तर द्या. योग्य उत्तर आहे मित्रांनो शिरपदाभिमुख. तर विकास डोक्याकडून पायाकडे होतो, शिर आणि पद यामध्येच आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. वादळ आणि तणावाचा काळ असे विकासाच्या कोणत्या टप्प्याला म्हटले जाते? पिरियड ऑफ स्टॉर्म अँड स्ट्रेस. ऑप्शन A शैशवावस्था, ऑप्शन B बाल्यावस्था, ऑप्शन C किशोरावस्था, ऑप्शन D प्रौढावस्था. काय असणार आहे मित्रांनो? प्रश्न क्रमांक 3चं उत्तर द्यायचं आहे. सिरीज जर उपयोगी ठरत असेल आणि ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करून आम्हाला सहकार्य करावे. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन C किशोरावस्था. प्रश्न क्रमांक 4 बघा. अनुवंश आणि रिकामी जागा यांच्या अंतरक्रियेतून बालकाचा विकास होतो. ऑप्शन A शाळा, ऑप्शन B पर्यावरण, ऑप्शन C पुस्तके, ऑप्शन D आहार. कमेंट सेक्शनमध्ये उत्तर टाईप करायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 त्याच्यासमोर ABCD जे काही उत्तर राहणार आहे ते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन B पर्यावरण. प्रश्न क्रमांक 5 बघा. बालकाच्या सामाजिक विकासाची पहिली संस्था कोणती? ऑप्शन A शाळा, ऑप्शन B मित्रमंडळ, ऑप्शन C कुटुंब, ऑप्शन D प्रसार माध्यमे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपला झालेला आहे. प्रत्येक प्रश्नावरची कन्सेप्ट आपण क्लिअर केलेली आहे. जर कोणाला समजली नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यांच्या संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, प्रत्येक पॉईंटवरचा सखोल अभ्यास करून चांगले गुण घेण्याचा प्रयत्न करू. उत्तर आहे कुटुंब, ऑप्शन C. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते विकासाचे तत्व नाही? ऑप्शन A विकास सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, ऑप्शन B विकास वैयक्तिक असतो, ऑप्शन C विकास उलट क्रियेने रिव्हर्सिबल होतो, ऑप्शन D विकास सामान्यकडून विशेषकडे होतो. कोणते तत्व नाही म्हणते मित्रांनो? सांगायचं आपल्याला. सरळ माहीत आहे आपल्याला कोणकोणते तत्व आहेत ते. जे आपल्याला माहीत आहे पण जे नाही ते सरळ उत्तर सांगा. विकास उलट क्रियेने होतो हे चुकीचं आहे, म्हणून तत्व नाही हे आपलं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन C. प्रश्न क्रमांक 7. समावेशक शिक्षण म्हणजे काय? केवळ अपंग मुलांसाठी विशेष शाळा चालवणे, ऑप्शन A, ऑप्शन B हुशार मुलांसाठी वेगळे वर्ग घेणे, ऑप्शन C सामान्य मुले आणि विशेष गरजा असलेली मुले यांना एकाच छताखाली एकत्र शिकवणे, ऑप्शन D फक्त गरिबांना मोफत शिक्षण देणे. प्रश्न क्रमांक 7 व्यवस्थित बघा, काय उत्तर राहणार आहे. तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हे प्रश्न देखील आपला झालेला आहे, याच्यावरच्या संकल्पना आपल्या झालेल्या आहेत. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन C सामान्य मुले आणि विशेष गरजा असलेली मुले यांना एकाच छताखाली एकत्र शिकवणे. प्रश्न क्रमांक 8. कोलबर्गने विकासाचा कोणता सिद्धांत मांडला? ऑप्शन A संज्ञानात्मक विकास, ऑप्शन B नैतिक विकास, ऑप्शन C शारीरिक विकास, ऑप्शन D भाषिक विकास. प्रश्न क्रमांक 8 उत्तर सांगा. कोलबर्गचा कोणता सिद्धांत आहे?
नैतिक विकास, कोहलबर्गचा नैतिक विकास. प्रश्न क्रमांक 9. बाल्यावस्थेत मुलांचे खेळ प्रामुख्याने कसे असतात? ऑप्शन ए एकटे खेळणे, ऑप्शन बी सामूहिक खेळ, ऑप्शन सी फक्त अभ्यासाचे खेळ, ऑप्शन डी खेळत नाहीत. आपण उत्तर देत चाललो तर आपण एक पेपर सोडवल्यासारखा अनुभव आपल्याला येईल मित्रांनो. 30 गुणांचा एक पेपर सोडवल्यासारखा चांगला अनुभव आपल्याला येईल आणि आपल्याला किती गुण येतात ते पण आपल्याला कळेल. उत्तर आहे सामूहिक खेळ. प्रश्न क्रमांक 10. समान घटकांचा सिद्धांत हा विकासाच्या कोणत्या घटकाशी संबंधित आहे? ऑप्शन ए पर्यावरण, ऑप्शन बी अनुवंश, ऑप्शन सी शाळा, ऑप्शन डी समाज. समान घटकाचा सिद्धांत सांगायचा आहे आपल्याला, कोणत्या घटकाशी संबंधित आहे? अनुवंश. अनुवंश आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 11. जीन पियाजेच्या मते अहम केंद्रित वृत्ती इगोसेंट्रिझम कोणत्या अवस्थेत आढळते? हे आपला प्रश्न झालेला आहे, आपण व्यवस्थितपणे शिकलेलो आहोत. तर आपल्याला विचार करून उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन ए संवेदिक सेन्सरी मोटर, ऑप्शन बी क्रियापूर्ण प्री ऑपरेशनल, ऑप्शन सी मूर्त क्रिया कॉन्क्रीट ऑपरेशनल, ऑप्शन डी औपचारिक क्रिया फॉर्मल ऑपरेशन. प्रश्न क्रमांक 11 व्यवस्थित वाचावे आणि उत्तर द्यावे. तर मित्रांनो इगोसेंट्रिझम आपण बघितलं होतं क्रियापूर्व प्री ऑपरेशनलमध्ये. लक्षात येतं आहे का? जर व्हिडिओ बघितले नसतील तर मित्रांनो ते बघून घ्या, कारण की आपण व्यवस्थितपणे सखोल अभ्यास घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचा देखील आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर आपण चांगला अभ्यास करून घेणार आहोत. वायगोस्की यांच्या मते मुलांच्या शिकण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची असते? तर ऑप्शन ए अनुवांशिकता, ऑप्शन बी भौतिक वस्तू, ऑप्शन सी सामाजिक संवाद, ऑप्शन डी शिक्षा. तर उत्तर आहे मित्रांनो सामाजिक संवाद. प्रश्न क्रमांक 13 झालेला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी स्किनर, ऑप्शन सी वायगोस्की, ऑप्शन डी पावलॉव. मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आपण शिकून घेतलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलंच पाहिजे. सायकलची संकल्पना आपण घेतली होती. एखादा बाळ सायकल शिकतो चालवणे, त्यामध्ये येते. तर मित्रांनो हा सिद्धांत ZPD वायगोस्की यांनी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. स्किनरचा ऑपरेंट कंडिशनिंग सिद्धांत कशावर भर देतो? ऑप्शन ए निरीक्षण, ऑप्शन बी प्रबलन, ऑप्शन सी अनुकरण, ऑप्शन डी प्रक्रिया. तर मित्रांनो उत्तर आहे आपलं प्रबलन. प्रश्न क्रमांक 15. पावलॉव आपल्या प्रयोगात कोणाचा वापर केला? पावलॉवने. ऑप्शन ए उंदीर, ऑप्शन बी चिंपॅन्झी, ऑप्शन सी कुत्रा, ऑप्शन डी मांजर. तर मित्रांनो कोणाला पावलॉव जेवण देत होते आणि त्यानंतर ते घंटी वाजवत होते आणि ते लाळ पाडत होते? तर मित्रांनो आपलं झालेलं आहे उदाहरण घेऊन आपण शिकलेलो आहोत. तर काय उत्तर सांगा? तर पावलॉव यांनी आपल्या प्रयोगात कुत्र्याचा वापर केला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. प्रयत्न प्रमाद ट्रायल अँड एरर हा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए थॉर्नडाईक, ऑप्शन बी स्किनर, ऑप्शन सी कोहलबर्ग, ऑप्शन डी पियाजे. ट्रायल अँड एरर आपलं झालेलं आहे. प्रयत्न प्रमाद हा सिद्धांत कोणी मांडला तुम्ही सांगावा. आता चांगले कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत. थॉर्नडाईक यांनी सिद्धांत मांडला आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. स्कॅफोल्डिंग झालेला आहे मित्रांनो म्हणजे काय? ऑप्शन ए मुलाला पूर्णपणे सोडून देणे, ऑप्शन बी गरजेनुसार तात्पुरती मदत करणे, ऑप्शन सी मुलाला शिक्षा करणे, ऑप्शन डी मुलाचे गुण मोजणे. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे गरजेनुसार तात्पुरती मदत करणे स्कॅफोल्डिंगचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 18. पियाजेच्या मते मुले कोणत्या अवस्थेत तार्किक विचार म्हणजे लॉजिकल थिंकिंग सुरू करतात? ऑप्शन ए संवेदीकारक, ऑप्शन बी क्रियापूर्व, ऑप्शन सी मूर्त क्रिया, ऑप्शन डी यापैकी नाही. तर पियाजेच्या मते मित्रांनो मूर्त क्रिया अवस्थामध्ये मुलं तार्किक विचार करायला सुरुवात करतात. प्रश्न क्रमांक 19. थॉर्नडाईकचा कोणता नियम सरावावर भर देतो? ऑप्शन ए सज्जतेचा नियम, ऑप्शन बी परिणामाचा नियम, ऑप्शन सी अभ्यासाचा नियम, ऑप्शन डी तीव्रतेचा नियम. तर आपल्या समोरच उत्तर आहे अभ्यासाचा सरावाचा नियम. प्रश्न क्रमांक 20. शास्त्रीय अभिसंधान क्लासिकल कंडिशनिंग मध्ये घंटी हे काय आहे? ऑप्शन ए नैसर्गिक उद्दीपक, ऑप्शन बी कृत्रिम अभिसंधित उद्दीपक, ऑप्शन सी प्रतिसाद, ऑप्शन डी प्रबलन. आपण शिकलेलो आहोत. विद्यार्थी वर्गात बसलेले आहे आणि घंटी वाजत आहे हे उदाहरण पण आपण घेतलेलं आहे. तर हे कोणतं उद्दीपक आहे ते सांगायचं आपल्याला. हे आहे मित्रांनो कृत्रिम उद्दीपक, अभिसंधित उद्दीपक. प्रश्न क्रमांक 21.
बुद्धिमत्ता मापनाचे IQ हे सूत्र कोणी दिले? सर्वांना माहीत आहे का? झालेलं आहे आपलं. ऑप्शन ए बिने, ऑप्शन बी टर्मन, ऑप्शन सी स्टर्न, ऑप्शन डी गार्डनर. तर मित्रांनो उत्तर सांगू का? कमेंट कमेंट करा काय उत्तर आहे बघूया. विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप नक्की करा. आम्हाला तेवढं सहकार्य करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. विल्यम स्टर्न यांनी IQचा सूत्र दिलेलं आहे. ते सूत्र काय तुम्हाला माहीत आहे? तर आता सांगा काय सूत्र आहे ते. प्रश्न क्रमांक 22. IQ काढण्याचे योग्य सूत्र कोणते? मेंटल एज डिवाइड बाय क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. ऑप्शन बी क्रोनॉलॉजिकल एज डिवाइड बाय मेंटल एज इंटू 100. ऑप्शन सी MA + CA. ऑप्शन डी MA इंटू CA. काय असणार आहे उत्तर सांगा. खूप वेळा झाला आपला, आपण वारंवार घेतलेला आहे. आणि मित्रांनो हे जो आजचा व्हिडिओ आहे यामधून खूप सारे प्रश्न येणार आहेत आपल्याला पेपरला. तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि असे पार्ट आपण आणणार आहोत. असे पार्ट अजून आणायचे का त्यासाठी कमेंटमध्ये येस नक्की टाईप करा. तर मित्रांनो उत्तर आहे आपलं ऑप्शन ए मेंटल एज डिवाइड बाय क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. MA डिवाइड बाय CA इंटू 100. प्रश्न क्रमांक 23. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हे झालेला आहे. मल्टिपल इंटेलिजन्स थेरी कोणी मांडली? तर ऑप्शन ए स्पियरमन, ऑप्शन बी हावर्ड गार्डनर, ऑप्शन सी बिने, ऑप्शन डी थर्स्टन. तर मित्रांनो बहुबुद्धीचा सिद्धांत कोणाचा आहे तुम्हाला माहीत आहे आणि किती प्रकारच्या बुद्ध्या आहेत ते पण आपण बघितलेलं आहे. एक बुद्धी कशी आहे ते आपण बघितलेलं आहे मित्रांनो. तर 8 प्रकारच्या बुद्धी होत्यात. कोणाच्या मते सांगा? कोणाच्या मते? तर हावर्ड गार्डनर यांच्या मते 8 प्रकारच्या बुद्धी म्हणजे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मल्टिपल इंटेलिजन्स थेरी हावर्ड गार्डनर यांनी दिलेली आहे 8 प्रकारची बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 24. स्पियरमनच्या मते बुद्धिमत्तेचे 2 घटक कोणते हे पण झालेलं आहे. ऑप्शन ए S आणि T घटक, ऑप्शन बी G आणि S घटक, ऑप्शन सी A आणि B घटक, ऑप्शन डी IQ आणि EQ घटक. तर मित्रांनो स्पियरमन यांनी म्हणलं होतं जनरल आणि स्पेसिफिक घटक G आणि S घटक. तुम्ही उत्तर देत चालत आहेत ना? उत्तर देत राहा. तुमची प्रॅक्टिस चांगली होईल, तुमचाच अभ्यास होईल. प्रश्न क्रमांक 25. एखाद्या खेळाडू किंवा नर्तक यांच्याकडे गार्डनरच्या मते कोणती बुद्धिमत्ता असते? ऑप्शन ए भाषिक, ऑप्शन बी तार्किक, ऑप्शन सी शरीर गतिविषयक, ऑप्शन डी सांगीतिक. झालेलं आहे 8 प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये आपण बघितलेलं आहे. तर उत्तर आहे मित्रांनो सी शरीर गतिविषयक, बॉडीली कायनेस्थेटिक. प्रश्न क्रमांक 26. G फॅक्टर म्हणजे काय? ऑप्शन ए जन्मजात सामान्य बुद्धिमत्ता, ऑप्शन बी शिकलेली विशेष कौशल्ये, ऑप्शन सी केवळ गणिताची बुद्धी, ऑप्शन डी भावनिक बुद्धी. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करावे, सोबत चॅनलला सबस्क्राईब पण करावे. उत्तर आहे ऑप्शन ए जन्मजात सामान्य बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 27 बघा. एका 10 वर्षाच्या मुलाचे मानसिक वय 12 वर्षे असेल तर IQ किती असेल? मित्रांनो सूत्रामध्ये टाकावे आणि उत्तर काय असणार आहे सांगावे. सूत्र तुम्हाला माहीत आहे मेंटल एज डिवाइड बाय क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 120. कसे ते इथे बघावे. प्रश्न क्रमांक 28. आत्मभान सेल्फ अवेअरनेस आणि इतरांच्या भावना समजणे ही कोणती बुद्धिमत्ता आहे? ऑप्शन ए अवकाशीय, ऑप्शन बी आंतरवैयक्तिक, ऑप्शन सी नैसर्गिक, ऑप्शन डी भाषिक. आत्मभान स्पॅशियल, इंटरपर्सनल, नॅचरल कोणती आहे सांगा मित्रांनो. तर उत्तर आहे इंटरपर्सनल, आंतरवैयक्तिक. प्रश्न क्रमांक 29 चालू आहे. आपल्याला 30 पैकी किती गुण आले ते सांगायचे शेवटी. मित्रांनो प्रश्न क्रमांक 29. बुद्धिमत्तेची पहिली चाचणी कोणी तयार केली? ऑप्शन ए अल्फ्रेड बिने आणि सायमन, ऑप्शन बी वेक्सलर, ऑप्शन सी पियाजे, ऑप्शन डी थॉर्नडाईक. बुद्धिमत्तेची पहिली चाचणी कोणी तयार केली सांगावे मित्रांनो. तिन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रांनो. CDPचे आपले जे 3 युनिट आजपर्यंत झालेले आहेत का त्यांचे, तर ते बघून घ्या. आणि समोर पण आपले व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहेत. आपली सिरीज ही कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. फ्री आहे. यानंतर आपण CDP सोबत गणित, सोबतच हिंदी, मराठी सगळे विषय घेणार आहोत. सोशल सायन्स, मॅथ्स सायन्स सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत मित्रांनो. उत्तर आहे आपलं ऑप्शन ए अल्फ्रेड बिने आणि सायमन. पूर्ण आपली जे बॅच आहे मास्टर बॅच फ्री राहणार आहे. प्रश्न क्रमांक 30 शेवटचा प्रश्न. 30 पैकी किती गुण आले ते सांगायचे आहेत. बुद्धिमत्ता म्हणजे नवीन परिस्थितीत जुळवून घेण्याची क्षमता ही व्याख्या कोणी केली? झालेलं आहे आपलं ऑप्शन ए स्टर्न, ऑप्शन बी कोलबर्ग, ऑप्शन सी वायगोस्की, ऑप्शन डी वॉटसन. 30 पैकी किती गुण येणार आहेत सांगा कमेंटमध्ये यस नक्की टाईप करा. ऑप्शन ए स्टर्न, विल्यम स्टर्न. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे, तर टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. तिथे जाऊन नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.